या ठिकाणी आपण पाहतोय भाजपचं पारडं ज्या प्रकारे जड आहे त्यानुसार सुरेश भोळे हेच या ठिकाणचे आमदार असल्याचं संभाव्य आमदार असल्याचं या ठिकाणी दिसतंय। जळगाव शहरची आकडेवारी आपण पाहतोय। या ठिकाणी ठाकरे गटाकडून जयश्री महाजन यांनी सुरेश भोळे यांना आव्हान दिलं होतं, मैदानात त्या उतरल्या होत्या आणि त्या ठिकाणी भाजपचं पारडं जड असल्यानं आता संभाव्य आमदार म्हणून सुरेश भोळे यांचंच नाव समोर येत आहे। अगदी सुरेश भोळे विद्यमान आमदार आहेत जळगाव शहरचे आणि याआधी देखील 2019ला त्यांनी मोठ्या मताधिक्यानं इथं विजय मिळवला होता आणि आता मात्र आपण बघतोय की पुन्हा एकदा सुरेश भोळे जे आहेत ते आपला मतदारसंघ राखू शकतात भाजपकडून असं दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून सुरेश भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर सुरेश भोळे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ती देखील आपण जाणून घेऊयात। नमस्कार, आपण आहोत जळगाव शहर मतदारसंघात। जळगाव शहर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत साधारण 35 ते 40% आसपास सरासरी मतदान झालेलं आहे। जळगाव शहरात विद्यमान आमदार भाजपचे उमेदवार राजूमामा भोळे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्यात लढत होत आहे। भाजपचे बंडखोर माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बंडखोर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील रिंगणात आहेत। तर मनसेतर्फे ॲडव्होकेट अनुज पाटील अशी ही बहुरंगी लढत जळगाव शहरात बघायला मिळते आहे। परंतु प्रमुख लढत ही भाजपाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राजूमामा भोळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री महाजन यांच्यातच होताना दिसते आहे। गेल्या 10 वर्षापासून स्वतः राजूमामा भोळे हे आमदार आहेत आणि त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या आधारे मतं मागितली आहेत। काही अंशी राजूमामा भोळेंकडे पारडं झुकलेलं दिसतं, त्यांच्या विजयाची शक्यता जरा जास्त वाटते आहे।